आपल्या तिखटाप्रमाणे मिरच्या आणि लसूण घ्यायचा आहे. तो चांगल्या पद्धतीने मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा. रात्रीच्या उरलेल्या चपातींचे बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे. कढईमध्ये 1 चम्मच तेल टाकून घ्यायचं. त्यात कांदा टाकून घ्यायचा. तो चांगला लाल होईस्तोवर परतून घ्यायचा. आपण वाटून घेतलेले हिरव्या मिरचीची आणि लसूणची पेस्ट त्या कांद्यामध्ये टाकून घ्यायचा आणि परतून घ्यायचं आहे. थोडेसे शेंगदाणे टाकून चवीप्रमाणे मीठ टाकून घ्या. सगळं मिश्रण एकजीव करून चपातींचा बारीक केलेला भुगा त्यात टाकून घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. तयार आहे रात्रीच्या उरलेल्या चपातींचा नाश्त्यासाठी केलेला गरमागरम भुगा.